आपण कालही बघितलं होतं, बरोबर आहे. आपल्याकडे गुड्स आहे, कशा प्रकारे इनवॉइस बनवायचा, सेक्शन कुठले असतील. दुसऱ्या केसमध्ये सर्व्हिसेस आहे. आता आपल्याला हे बघायचं आहे सबसेक्शन 3. त्याच्यामध्ये रिवाइज इनवॉइस आहे तुम्हाला सेक्शन 3A रिवाइज इनवॉइस. तर रिवाइज इनवॉइस कधी बनवायला लागतो ते बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर बिल ऑफ सप्लाय आहे, रिफंड आहे, डिलिव्हरी चलन आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे इनवॉइस आहेत. आपण टॅक्स इनवॉइस बघितला, त्याबरोबरच 46 रूलप्रमाणेच आणखीन काय रूल आहेत, त्यामध्ये आणखीन काय वेगळे डॉक्युमेंट बनवावे लागतात. सेक्शन 22 आणि सेक्शन 24 जर एखादा पर्सन लायबल झाला तो मग सेक्शन 25 प्रमाणे काय करतो, रजिस्ट्रेशन प्रोसिजर फॉलो करतो, ॲप्लिकेशन करतो, व्हेरिफिकेशन होतं आणि मग त्याला अप्रुव्हल मिळतं. त्याला GST नंबर पण दिला जातो. GST नंबर दिल्यापासून तो ज्या डेटला लायबल झाला ते त्याला ज्या डेटपर्यंत GST नंबर मिळाला तेवढ्या पिरियडमधले जे इनवॉइस असतील तेवढ्या इनवॉइसला त्याला GSTचा इनवॉइस बनवून त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट त्याला रिवाइज इनवॉइस बनवायला लागतात. कारण त्याला सप्लायरकडनं, त्याला कस्टमरकडनं, रिसिपियंटकडनं टॅक्स कलेक्ट करण्याची ऑथॉरिटी कधी मिळते, GST नंबर मिळाल्यानंतर. जेव्हा तो लायबल झाला त्यावेळेस जर GST नंबर नव्हता, मग त्यांनी बिझनेसचं केला असेल, त्याने आउटवर्ड सप्लाय केला असेल, पण त्यावर त्याने टॅक्स कलेक्ट केला नसेल. आता GST नंबर त्याला जेव्हा मिळतो तेव्हा ज्या डेटला तो लायबल झाला त्या डेटपासून मिळतो. मग त्या डेटपासून त्याला GST कलेक्ट करायचं आहे. सपोज एक डेट आहे 31 जानेवारी, एखादा व्यक्ती लायबल झाला तर विदिन 30 डेजमध्ये त्याला काय करायला पाहिजे, ॲप्लिकेशन करायला पाहिजे GSTच्या रजिस्ट्रेशनसाठी. त्यांनी ॲप्लिकेशन केलं, त्याला GST नंबर आला 15 फेब्रुवारीला. आता 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी यात तो जो सप्लाय करेल या 15 दिवसावर त्याने जे इनवॉइस बनवले असतील त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट त्याला GSTचा इनवॉइस बनवायला लागेल. त्याला आपण म्हणतो रिवाइज इनवॉइस आणि ते रूल 53 प्रमाणे तो इनवॉइस बनेल, रिवाइज इनवॉइस. आता याच्यामध्ये सेक्शन 31(1), 31(2) जे आपण बघितले त्यामध्ये इनवॉइस बनवा गुड्ससाठी, सर्व्हिसेसच्या सप्लायसाठी, ते जे आहे ते नॉर्मली होतं, त्याचप्रमाणे होईल. पण हा जो पिरियड आहे रजिस्टर्ड पर्सन विदिन 1 month फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन अँड इन सच मॅनर, हे कोणा करतं आहे की जो लायबल झाला आणि लायबल झाल्यानंतर त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन दिलं आणि त्याला मग रजिस्ट्रेशन नंबर मिळाला, तो जो पिरियड आहे, इश्यू अ रिवाइज इनवॉइस अगेन्स्ट द इनवॉइस ऑलरेडी इश्यूड ड्युरिंग द पिरियड beginning with the effective date of registration till the date of issuance of certificate of registration to him. रूल 53 प्रमाणे तो रिवाइज इनवॉइस इश्यू करेल. आता बघा दिलं तुम्हाला एक इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे आणि दुसरी डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन. हे दोन, हा जो कालावधी आहे यात त्याला GST नंबर नसल्यामुळे त्यांनी GST कलेक्ट केला नसेल रिसिपियंटकडनं. एक्झाम्पल बघा कसं घेतलं आहे. साराभाई प्रायव्हेट लिमिटेड कमेन्स बिझनेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ऑन 1 एप्रिल इन दिल्ली. हिज टर्नओव्हर एक्सिडेड ₹20 lakh. आता समजा 40 lakh लिमिट झालं आहे तर आपण समजूया की 40 lakh. चल 40 lakh. ऑन 3rd September इट बिकेम लायबल टू रजिस्ट्रेशन ऑन 3rd September. लायबल कधी झाला 3 सप्टेंबर आणि इट अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन ऑन 29 सप्टेंबर. विदिन 30 days अप्लाय करायला पाहिजे. 29 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर त्यांनी ॲप्लिकेशन केलं. सप्टेंबर अँड ग्रँटेड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऑन 5 ऑक्टोबर. 5 ऑक्टोबरला
सर्टिफिकेट मिळालं. सिन्स इट अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन विदिन 30 days ऑफ बिकमिंग लायबल टू रजिस्ट्रेशन, इट वॉज ग्रँटेड रजिस्ट्रेशन विथ इफेक्ट फ्रॉम 3rd सप्टेंबर. आता 3rd सप्टेंबरला तो जो इनवॉइस बनवेल तो टॅक्स इनवॉइस बनेल ॲज पर रूल 46. पण त्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन त्याला ग्रँट होण्यापूर्वीचा जो पिरियड होता त्या काळामध्ये त्याला एक आहे इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन आणि दुसरी आहे ह्या पिरियडमध्ये साराभाई प्रायव्हेट लिमिटेड मे इश्यू रिवाइज टॅक्स इनवॉइस इन रिस्पेक्ट ऑफ टॅक्सेबल सप्लाईज इफेक्टेड बिटवीन, एक डेट होती 3rd सप्टेंबर आणि दुसरी डेट आहे 5 ऑक्टोबर. या पिरियडमध्ये इश्यू करावं लागेल रिवाइज टॅक्स इनवॉइस. 3rd सप्टेंबर बघा, तुम्ही ज्यावेळेस इनवॉइस इश्यू करता त्यावेळेस जे कन्सिडरेशन असेल त्या मटेरियलचं ते तुम्ही घेणार, प्लस त्याच्यावरती जो टॅक्स कलेक्ट करायला पाहिजे तोही घेणार. आता ज्यावेळेस लायबल झाला 30 दिवस पुढे कालावधी दिला आहे, त्या 30 दिवसामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन द्या. ॲप्लिकेशन दिल्यानंतर मग ते ॲप्लिकेशन प्रोसेस होईल, व्हेरीफाय होईल आणि मग ॲक्च्युअल सर्टिफिकेट मिळेल, नंबर मिळेल. नंबर मिळाल्याशिवाय तुम्ही टॅक्स कलेक्ट करू शकत नाही ना. मग आता समजा त्या पिरियडमध्ये जो पिरियड दिला आहे 3rd सप्टेंबर टू 5 ऑक्टोबर, हा जो बिटवीन दिला बघा, इकडे शब्द काय बिटवीन 3rd सप्टेंबर अँड 5th ऑक्टोबर, ह्या मधल्या कालावधीमध्ये जेवढे इनवॉइस बनवले असतील तेवढ्या इनवॉइसच्या अगेन्स्ट रिवाइज टॅक्स इनवॉइस बनवायचा. म्हणजे त्यामध्ये तुमच्या मटेरियल जे आहे त्याच्यात तुम्ही अमाऊंट टाकालच आणि त्याचा जो रेट आहे GSTचा, कुठल्या कुठल्या मटेरियलला 5% असेल, कुठल्या मटेरियलला 12% असेल, त्याप्रमाणे GST कलेक्ट करायचा आणि गव्हर्नमेंटकडे जमा करायचा. पण त्या पिरियडमध्ये रजिस्ट्रेशन नंबर नसल्यामुळे तो GST कलेक्ट केला गेला नसेल, त्यामुळे तो कलेक्ट करण्यासाठी रूल 53 प्रमाणे रिवाइज टॅक्स इनवॉइस इश्यू होईल. रिवाइज केव्हा म्हणतो आपण, ऑलरेडी अगोदर इनवॉइस इश्यू केला आहे, त्यात GST नंबर नव्हता त्यामुळे GST कलेक्ट केला नव्हता. आता रिवाइज टॅक्स इनवॉइसमध्ये तुम्ही हेडिंग द्याल रिवाइज इनवॉइस, नेम, ॲड्रेस अँड GSTN ऑफ द सप्लायर हे येईल. बाकी मग 16 अप टू 16 कॅरेक्टर तिथे बिल नंबर येईल, इनवॉइस नंबर येईल, डेट ऑफ इश्यू ऑफ द डॉक्युमेंट, रिसिपियंट्सचा पण GST आहे. बाकी सगळी माहिती आपण जसं बघितली ती माहिती यामध्ये पण आहे. सिग्नेचर, इश्यू करा इनवॉइस, रिवाइज इनवॉइस. पूर्वी सर्व्हिस टॅक्समध्ये असं होतं की सपोज लिमिट 10 लाख आहे, तर 9 लाख क्रॉस झाले ना त्या ॲप्लिकेशन त्या रजिस्ट्रेशनसाठी, आणि जेव्हा 10 लाख क्रॉस होईल मग तुम्ही सर्व्हिस टॅक्स कलेक्ट करायला सुरुवात करा. इथे तसं नाही आहे ना. इथे प्रॉब्लेम असा आहे की जोपर्यंत तुम्हाला जे लिमिट दिलं आहे प्रिस्क्राईब लिमिट, ते जोपर्यंत तुम्ही क्रॉस करत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. मग ज्यावेळेस क्रॉस होतं त्यानंतर ते रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन देणार आहे. जर त्यांनी अगोदर दिलं ॲप्लिकेशन तर गोष्ट वेगळी आहे. ॲप्लिकेशन त्यांनी कधी द्यायला सांगितलं आहे, जेव्हा तुमचं जे लिमिट आहे 10 लाख 20 लाख 40 लाख ते जेव्हा एक्सिड करेल विदिन 30 days, मग एक्सिड झाल्यापासून तुम्ही ॲप्लिकेशन देता 30 दिवसांमध्ये, आणि मग तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळतो तो कधीपासून मिळतो, ज्या दिवशी लिमिट एक्सिड केलं त्या दिवसापासून मिळतो ना. मग तेवढ्या पिरियडमध्ये जो बिझनेस केला आहे त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करू शकलेला नाही आहे तो व्यक्ती, मग त्यासाठी त्याला रिवाइज इनवॉइससाठी हा रूल 53 दिला. सेम क्रेडिट डेबिट नोट पण इश्यू केले असतील तर क्रेडिट डेबिट नोट पण रिवाइज क्रेडिट अँड डेबिट नोट इश्यू करायचे. आता याच्यामध्ये एक पॉईंट असं आहे, जर अनरजिस्टर्ड सप्लायर असेल, अनरजिस्टर्ड रिसिपियंट असेल, प्रोव्हाइडेड दॅट द रजिस्टर्ड पर्सन मे इश्यू अ कन्सोलिडेटेड रिवाइज टॅक्स इनवॉइस इन रिस्पेक्ट ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लाईज made to a recipient who is not registered under the act during such period.
अनरजिस्टर्डसाठी तुम्ही कन्सोलिडेटेड इनवॉइस इश्यू करू शकता. पण त्यात पण एक अपवाद असा आहे, इन केस ऑफ इंटरस्टेट सप्लाईज अ कन्सोलिडेटेड रिवाइज टॅक्स इनवॉइस कॅनॉट बी इश्यूड इन रिस्पेक्ट ऑफ ऑल अनरजिस्टर्ड रिसिपियंट इफ द व्हॅल्यू ऑफ अ सप्लाय एक्सीड्स ₹2,50,000. जर 2.5 लाखाहून जास्त व्हॅल्यू असेल तर मात्र तो तुम्हाला सेपरेट इनवॉइस बनवायला लागेल. तेच दिलं इकडे, कन्सोलिडेटेड रिवाइज टॅक्स इनवॉइस इन सर्टन केसेस. सप्लाईज बिटवीन डेट ऑफ ग्रँट ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन अँड इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन या पिरियडमध्ये. हे कोणासाठी आहे? कन्सोलिडेटेड रिवाइज टॅक्स इनवॉइस अनरजिस्टर्ड रिसिपियंट. पण राज्याबाहेरचे 2.5 लाखाहून जास्त अमाऊंट असेल तर ते याच्यामध्ये येणार नाही. आपण 31 सेक्शन 31 यातलं आपण सबसेक्शन 3 बघतोय. त्यामधलं आता हे ए होतं, 3 मधलं हे ए होतं. आता ह्याच्यामध्ये बघा सेक्शन 31(3) त्यामध्ये बी येते, क्लॉज बी. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सबसेक्शन 1 and 2, a registered person may not issue a tax invoice if the value of the goods or services or both supplied is less than ₹200, subject to such condition and such manner as may be prescribed. 200 रुपयापेक्षा कमी अमाऊंट जर असेल तर त्यासाठी तुम्हाला रूलमध्ये रूल 46 मध्ये एक प्रोव्हिजो ॲड केला आहे, 4th प्रोव्हिजो आहे. त्यामध्ये हे दिलं आहे, जर रिसिपियंट हा रजिस्टर्ड पर्सन नाही आणि जर तो त्याला इनवॉइसची गरज नाही, तो इनवॉइस मागत नाही, अमाऊंट 200पेक्षा कमी आहे आणि रिसिपियंट हा अनरजिस्टर आहे. बघा काय सांगितलं इकडे, रजिस्टर्ड पर्सन मे नॉट इश्यू अ टॅक्स इनवॉइस किंवा इफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ स्पेसिफाईड इज लेस दॅन ₹200. कंडिशन बघा, कंडिशन तुमची रूल 46च्या प्रोव्हिजोमध्ये आहे, 200पेक्षा कमी अमाऊंट आहे, जर रिसिपियंट हा अनरजिस्टर्ड पर्सन आहे, नॉट रजिस्टर्ड पर्सन म्हणजे अनरजिस्टर आहे आणि डज नॉट रिक्वायर सच इनवॉइस. तुम्ही त्याच्याकडनं जी अमाऊंट घ्याल, जो सप्लायर आहे त्याचं एक कन्सिडरेशन आहे, त्याच्यावर एक टॅक्स रेट आहे, पण त्याच्याकडून टॅक्स कलेक्ट करायचा नाही असं नाही आहे, टॅक्स त्याच्याकडनं कलेक्ट करायचं आहे. पण त्याचा इनवॉइस जर तो मागत नसेल त्याला दिला नाही तरी चालेल. मग इनवॉइस बनवायचा नाही का, ते इनवॉइस बनवायचा. कशा प्रकारे बनवायचा, शॅल इश्यू a consolidated tax invoice for such supplies at the close of each day in respect of all such supplies.
छोट्या मोठ्या अमाऊंट असतात, 40 रुपये, 50 रुपये. तर समजा एक स्टेशनरीचं शॉप आहे, त्याकडे कोणी पेन घेतलं, पेनाची किंमत काय असते? 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये. कोणी इन्व्हॉइस मागतो का त्याचं? नाही मागत, त्याला गरज नाही आहे. त्याला गरज नाही आहे, तुम्ही लिहून ठेवा. तुम्ही काय मटेरियल सेल केलं ते लिहून ठेवा, आणि मग तुम्ही दिवसाच्या जेव्हा क्लोज ऑफ इच डे त्याचं एकच इन्व्हॉइस बनवला चालेल. तो पर्सन अनरजिस्टर आहे आणि त्याला इन्व्हॉइसची गरज नाही, आणि अमाऊंट 200पेक्षा कमी आहे. पण जर पर्सन रजिस्टर असेल, जर रिसिपियंट हा रजिस्टर असेल, तर अमाऊंट किती पण असो त्याचा इन्व्हॉइस बनवावा लागेल. एक्झाम्पल आहे बघा, आता स्टेशनरी आयटम आहेत बघा. नॉर्मली हे स्टेशनरी आयटममध्ये होतं. जैन अँड सन्स इज अ ट्रेडर डीलिंग इन अ स्टेशनरी आयटम. इट इज रजिस्टर्ड अंडर GST and has undertaken following sales during the day. राघव ट्रेडर्स हा रजिस्टर्ड रिटेल डीलर आहे, त्याला त्यांनी 190 रुपयाचा सप्लाय केला. ध्रुव एंटरप्राइजेस अनरजिस्टर आहे, 358चा सप्लाय. गौरव अ पेंटर अनरजिस्टर आहे, 500 रुपीजचा सप्लाय. ओबेरॉय ऑर्फेनेज अनरजिस्टर एंटिटी आहे, 188ला सप्लाय केला. आराध्या अ स्टुडंट आहे, अनरजिस्टर, 158 आहे. जो परचेस करणार आहे ना, तो एंड युजर असो किंवा तो घेऊन कोणाला विकणारा असो, सप्लायरने एवढंच बघायचं रजिस्टर आहे का अनरजिस्टर आहे, आणि अमाऊंट किती आहे, 200पेक्षा कमी आहे का त्यापेक्षा जास्त आहे. आता या केसमध्ये इन्व्हॉइस इश्यू करावा लागेल. पहिल्या केसमध्ये इन्व्हॉइस सेपरेट इश्यू होईल का कन्सिडरेटमध्ये येईल? 200पेक्षा कमी अमाऊंट आहे पण रजिस्टर्ड पर्सन आहे, मग इन्व्हॉइस बनवायला लागेल. दुसऱ्या केसमध्ये ध्रुव एंटरप्राइजेस 200च्या पुढे. तिसऱ्यामध्ये गौरव पेंटर बनवायला लागेल इन्व्हॉइस. ओबेरे ऑर्फेनेज अनरजिस्टर्ड एंटिटी 188. हा आपण लिहून ठेवू, हां तो मागत नाही आहे, चला ठीक आहे. आणि आराध्या स्टुडंट 158. ह्या दोन्ही आपले जे आहेत हे तुमच्या कन्सिडर्ड इन्व्हॉइसमध्ये येते. नन ऑफ द रिसिपियंट रिक्वायर अ टॅक्स इन्व्हॉइस. ते म्हणतात की आम्हाला टॅक्स इन्व्हॉइसची गरज नाही. राघव ट्रेडर्स बिंग अ कंपोजिशन डीलर. हा राघव ट्रेडर्स आहे, हा रजिस्टर्ड पर्सन आहे. तो रेग्युलर स्कीममध्ये असो का कंपोजिशनमध्ये असो, आपल्याला एवढंच सांगितलं आहे रजिस्टर्ड पर्सन आहे ते इन्व्हॉइस बनवायला लागेल. कंपोजिशनला क्रेडिट मिळत नाही वगैरे वगैरे विषय जरी असला तरी तो विषय इथे विचाराधीन नाही. इथे काय सांगितलं आहे, तुम्हाला रजिस्टर्ड पर्सन असेल बस तुम्ही इन्व्हॉइस बनवा. डिटरमाइन in respect of which of the above supplies may issue a consolidated tax invoice instead of tax invoice at the end of the day. It is the answer. In the given illustration, Jane and Sons can issue a consolidated tax invoice only with respect to supplies made to Oberoi Orphanage 188. आराध्या स्टुडंट आहे 158. 200पेक्षा कमी आहेत आणि ते अनरजिस्टर आहेत, त्यांना इन्व्हॉइसची गरज नाही. बस बाकीच्यांच्या केसमध्ये 200पेक्षा पुढे किंवा रजिस्टर पर्सन आहेत, इन्व्हॉइस इश्यू करायला लागेल. ठीक आहे. आपण आता 31(3) मधला स्पेशल केसेस बघतोय. त्यामधलं आपण एक ए बघितला रिवाइज इन्व्हॉइस, बी बघितला की 200पेक्षा कमी अमाऊंटच्या केसमध्ये अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर मग इन्व्हॉइस दिवसाच्या शेवटी
कन्सिडरेड इनवॉइस बनवता येईल. आता पुढे बघा काय दिलं आहे. पुढचं असं सीमध्ये असं आहे की एक टॅक्सेबल प्रॉडक्ट असतात. टॅक्सेबल प्रॉडक्टमध्ये टॅक्स कलेक्ट करायचा असतो, म्हणून त्या इनवॉइसचं नाव आहे टॅक्स इनवॉइस. पण जेव्हा असे प्रोडक्ट सेल होत आहेत, असे प्रोडक्ट सप्लाय होत आहेत की ज्यामध्ये टॅक्स कलेक्शन होणार नाही आहे, मग त्यावेळेस त्या इनवॉइसचं हेडिंग काय येईल, तर त्यावेळेस त्या इनवॉइसचं हेडिंग जर टॅक्स इनवॉइस दिलं जिकडे तुम्ही टॅक्स कलेक्ट नाही करत आहेत, तर ते मग योग्य वाटतं का की इनवॉइसमध्ये टॅक्सच नाही आहे. A registered person supplying exempted goods or services or both or paying tax under provision of section 10. सेक्शन 10 मध्ये कोण असतो, कंपोजिशन डीलर. कंपोजिशन लेवी जर करत असेल तो इश्यू shall issue instead of tax invoice a bill of supply containing such particular. आता याचा रूल कुठला आहे, 49 रूल प्रमाणे बिल ऑफ सप्लाय करा. आणि 200 रुपयाचा जो आपण बघितला प्रोविजो असता, 200 रुपयाचा 31(3)B मध्ये बघितलं, बी क्लॉजमध्ये, तर इकडे पण दिलं आहे. प्रोव्हाइडेड दॅट रजिस्टर्ड पर्सन मे नॉट इश्यू अ बिल ऑफ सप्लाय इफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स और सर्विसेस ऑर बोथ सप्लाइड इज लेस दॅन 200 रुपीज सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब. 46चा प्रोविजो आहे तो याला पण लागू आहे. त्याच्यामध्ये बघा एक्झाम सप्लाय दिले, एक्झाम सप्लाय दिले. तुम्ही कशाला म्हणाल एक्झाम सप्लाय, हे क्लॉज 47 मध्ये दिले, सेक्शन 2 मध्ये क्लॉज 47 मध्ये दिले की एक्झाम सप्लाय कशाला म्हणतात. मीन्स अ सप्लाय ऑफ एनी गुड्स और सर्विसेस और बोथ विच अट्रॅक्ट्स नील रेट ऑफ टॅक्स ऑन और विच मे बी होली एक्झाम फ्रॉम टॅक्स अंडर सेक्शन 11. सेक्शन 11 प्रमाणे गव्हर्नमेंट नोटिफाय इश्यू करेल, त्यामध्ये लिस्ट देईल गुड्सची आणि सर्व्हिसेसची, HSN वाईज लिस्ट मिळेल तुम्हाला. ते गुड्स आणि त्या सर्व्हिसेस याच्यावरती करमाफी आहे, ते करमुक्त आहेत, एक्झाम्प्ट आहेत. किंवा सेक्शन 6 आहे IGST मध्ये, त्यामध्ये करमुक्त आहे. एक दुसरे असे काही गुड्स आहेत त्याच्यावर GSTची लेवीज येत नाही. पेट्रोलियम प्रॉडक्ट किंवा वाईन बघितलं आपण, सेक्शन 2 मध्ये 78 क्लॉज 78. नॉन टॅक्सेबल सप्लाय मीन्स अ सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ विच इज नॉट लिवेबल टू टॅक्स अंडर CGST ॲक्ट और अंडर IGST ॲक्ट. आपण जेव्हा बघतो वरती एक्झाम सप्लाय, एक्झाम सप्लायमध्ये सप्लाय ऑफ गुड्स, एनी गुड्स और सर्विसेस और बोथ विच अट्रॅक्ट नील रेट ऑफ टॅक्स किंवा एक्झाम अंडर सेक्शन 11 और सेक्शन 6 ऑफ IGST ॲक्ट अँड इन्क्लूड्स, खाली दिलं आहे, अँड इन्क्लूड्स नॉन टॅक्सेबल सप्लाय. नॉन टॅक्सेबल सप्लाय पण एक्झाम सप्लायमध्ये येतो. तर ज्या प्रकारचा सप्लाय केला जातो त्या केसमध्ये बिल ऑफ सप्लाय इश्यू करा. जेव्हा वरती आपण दिलं की एक्झाम गुड्स और सर्व्हिसेस, तर त्याचा अर्थ क्लिअर होण्याकरता मी तुम्हाला खाली एक्झाम सप्लाय आणि मग नॉन टॅक्सेबल सप्लायचं पण डेफिनेशन खाली दिली की ज्यावर तुम्हाला गव्हर्नमेंटने सांगितलं त्याच्यावरती आम्ही टॅक्स घेणार नाही. तुम्हाला दाखवतो मी एक्झाम्पल बघा. आपण रिपोर्ट बघतो GSTचा. GSTR 1 B2B, B2C, लार्ज स्मॉल हे बघितलं आपण. आता खाली दिसतंय नील रेटेड आहे ना, ते नील रेटेड. ते मी एक एंट्री करतो, तुमच्या समोर करतो एक एंट्री.
व्हाउचरमध्ये गेलो मी, F8 केलं, तर इथे मी कॅश म्हटलं. खाली आलं अनरजिस्टर, अनरजिस्टर. सेल्स आहे, राईट सी. आयटम घेतला मिल्क, ऑलरेडी एक्झिस्ट म्हणतोय, आयटम आहे त्यामध्ये मिल्क. क्वांटिटी 1, काय रेट टाकला, CGST घेणार नाही आता. पण जेव्हा मिल्क बनवलं ना मी इकडे, हा जेव्हा मिल्क बनवला तेव्हा इकडे दिलं ॲप्लिकेबल, यस, आणि इथे जाऊन दिलं टॅक्सेबिलिटी एक्झाम्प्ट, याच्यावर टॅक्स नाही आहे, एक्झाम्प्ट आहे. आता अशा प्रकारचा इन्व्हॉइस मी बनवला, बहुतेक मी एंट्री केली याच्यामध्ये, बघतो एक मिनिट. हे बघा, एक मिल्क आणि सोपची एंट्री आहे. फक्त मिल्क ठेवलं मी, तर टॅक्स घेणार नाही. एंट्री ॲक्सेप्ट केली, फक्त मिल्क आहे. आणि जर मी याला प्रिंट केलं, प्रिंट प्रिव्ह्यू बघितला याचा, हेडिंग बघा काय दिसतं, टायटल काय दिसतं बघा. हे करायची गरज नाही तुम्हाला टॅलीमध्ये, हे ॲटोमॅटिक आहे. त्या रूलप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये सेटिंग मिळते तुम्हाला. आणि दुसरी जी एंट्री आहे जी आपण अगोदर केली होती, ज्यामध्ये तुम्ही टॅक्स कलेक्ट करता, इथे प्रिंट करतो आपण, रिव्ह्यू बघतो, आलं टॅक्स इनव्हॉइस. आता आणखी एक एंट्री दाखवतो, ही एक एंट्री बघा, ह्याला अल्ट पी केलं, ह्याचं हेडिंग बघा काय, इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. अनरजिस्टर्ड पर्सन आहे, टॅक्स इनवॉइस कधी येईल, जेव्हा तुम्ही टॅक्सेबल प्रॉडक्ट टाकाल. बिल ऑफ सप्लाय कधी येईल, या तुम्ही एक्झाम प्रॉडक्ट टाकाल. आणि ज्यावेळेस तुम्ही मिल्क जे आहे ना, मिल्क ते एक्झाम्प्ट आहे, आणि सोप आहे हा टॅक्सेबल आहे. सोपवरती बघा CGST लागलेला आहे, ही तुम्हाला अमाऊंट दिसते जी, ही सोपवरची आहे. मिल्कवर टॅक्स नाही, सोपवर टॅक्स आहे. टॅक्स इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. एक इनवॉइसचा प्रकार कुठला, टॅक्स इनवॉइस. दुसरा बिल ऑफ सप्लाय. तिसरा आता बघितला टॅक्स इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. रूल 46 मध्ये तुम्हाला काय येतं, टॅक्स इनवॉइस. आणि हा रूल 49 आहे, यामध्ये बिल ऑफ सप्लाय. बिल ऑफ सप्लायमध्ये काय कंटेंट असतील त्याची लिस्ट आहे. रूल 49 प्रमाणे बिल ऑफ सप्लाय प्रिपेअर करा, त्यामध्ये काय काय पॉईंट्स असले पाहिजेत ते दिलेले आहे.
रजिस्टर्ड पर्सन आहे, सप्लाइंग एक्झाम्प्टेड गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ, पेइंग टॅक्स अंडर कंपोजिशन लेवी. आणि दुसरं आपण सर्व्हिस प्रोव्हायडर बघितलं, त्यांना अगोदर नोटिफिकेशनप्रमाणे सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी 6% रेट काढला होता. नंतर मग तो सेक्शन 10मध्ये 2A म्हणून त्यांनी त्याला अमेंड केला. त्यांच्याकरता पण टॅक्स इनवॉइस इश्यू करत नाहीत, तर बिल ऑफ सप्लाय इश्यू करतात. जसं 46 आहे, 49 आहे, हे पहिल्यापासून आहे. जेव्हापासून GST सुरू झाला त्यापासून आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्हाला सांगितलं गेलं की 2 तुम्ही इनवॉइस वेगवेगळे इश्यू करा रजिस्टर्ड पर्सनसाठी, टॅक्सचा हिशोब वेगळा पाहिजे, एक्झामचा हिशोब वेगळा पाहिजे. पण जे छोटे व्यापारी आहेत ना, त्यांचा प्रॉब्लेम असा व्हायला लागला की समजा तुम्ही डीमार्टला गेलात, जे काय मटेरियल घेतलं जाईल 100 रुपयाचं असो या 1000 रुपयाचं असो, त्यांना 2 इनवॉइस इश्यू करायला लागतील. एक टॅक्स इनवॉइस आणि दुसरं बिल ऑफ सप्लाय. याच्यावर GST लागत नाही, ते प्रॉडक्ट वेगळे काढा. मला वाटतं की हे सोपं आहे. मग त्यांच्याकरता रूल 46A अमेंड केला की ज्यात त्यांना सांगितलं नॉर्थवेस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन रूल 46 टॅक्स इनवॉइसचा रूल आहे आपला. रूल 49 बिल ऑफ सप्लाय, हे रूल 54 टॅक्स इनवॉइस इन स्पेशल केसेस. रजिस्टर्ड पर्सन जे सप्लाय करतो आहे टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम्प्टेड गुड्स दोन्ही, गुड्स के सर्व्हिसेस दोन्ही. आणि जर का रिसिपियंट हा अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर तुम्ही सिंगल एकच इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय इश्यू करू शकता. मे बी इश्यूड फॉर ऑल सच सप्लायज इश्यू करू शकता. पण जर तुम्ही B2B सप्लाय करताय तर त्या केसमध्ये हा रूल ॲप्लिकेबल होत नाही. आत्ता मार्केटला अशी पोझिशन आहे की B2B सप्लायमध्ये पण लोक टॅक्सेबल आणि एक्झाम्प्टेड प्रॉडक्ट एकत्र घेऊन इनवॉइस इश्यू करतात, पण ते रूलमध्ये बसत नाही. प्रमाणे क्लिअर होतं की जेव्हा तुम्ही टॅक्सेबल प्रॉडक्टचा सप्लाय कराल टॅक्स इनवॉइस बनवा आणि एक्झामसाठी बिल ऑफ सप्लाय बनवा. म्हणजे इथे क्लिअर आहे की तुम्हाला 2 इनवॉइस बनवायला लागतील. तुमचे जर का प्रॉडक्टचे 2 प्रकार आहेत, टॅक्सेबल प्रॉडक्ट आणि एक्झाम प्रॉडक्ट, तर इनवॉइसमध्ये टॅक्सेबल प्रॉडक्टमध्ये एक्झाम प्रॉडक्ट मिक्स नाही करायचे, त्याची वेगवेगळे इनवॉइस इश्यू करायचे. कारण जेव्हा तुम्हाला वर्डिंग दिलं गेलं की रजिस्टर्ड पर्सन सप्लाय करतो आहे टॅक्सेबल प्रॉडक्ट, तर त्यांनी रूल 46 प्रमाणे टॅक्स इनवॉइस इश्यू करावा. आणि रूल 49मध्ये सांगितलं गेलं की जर टॅक्सेबल पर्सन सप्लाय करतो आहे एक्झाम प्रॉडक्ट तर त्यांनी बिल ऑफ सप्लाय इश्यू करावा. मग दोन्ही सप्लाय करतो आहे तर याचा अर्थ इंडिरेक्टली मिनिंग निघतं की 2 इनवॉइस इश्यू करावे, टॅक्सेबलसाठी टॅक्स इनवॉइस आणि एक्झामसाठी बिल ऑफ सप्लाय. पण हे बरोबर आहे, ठीक आहे, ओके आहे. पण मग डीमार्टसारखे जे काय अशा प्रकारचे ग्रोसरी स्टोर आहेत किंवा अशा प्रकारचे जे काही दुकान आहेत जे नॉर्मली त्यांचं 99पेक्षा जास्त पर्सेंटचं जे मटेरियल आहे ते B2C सप्लायला विकतात, त्यांच्याकरता अडचणीचं आहे. म्हणून त्यांच्याकरता हा रूल 46A अमेंड करण्यात आला आणि त्यांना अशा प्रकारे रिलीफ देण्यात आला की तुम्ही इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय म्हणजे टॅक्स इनवॉइस आणि बिल ऑफ सप्लाय म्हणजे तुम्ही टॅक्सेबल प्रॉडक्ट ॲज वेल ॲज एक्झाम प्रॉडक्ट एकत्र त्या इनवॉइसमध्ये देऊ शकता. त्याचं हेडिंग असेल इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. पण हा B2B रिसिपियंट आणि रजिस्टर्ड पर्सन ह्यांच्यामध्ये हा चालत नाही. पण तरी पण इथे टॅलीमध्ये आपण जर का इनवॉइस इश्यू करतो तर आपल्याला दाखवतो इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय, मग त्याचं हेडिंग चेंज करून टॅक्स इनवॉइस करून असे इनवॉइस लोक देतात. आता ठीक आहे, गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतो आणि लोकांची सोय होते, त्यामुळे गव्हर्नमेंट अशा प्रकारच्या रूल नसताना आपण केलेल्या ॲक्टिव्हिटीवरती अजूनपर्यंत तरी काय अशा कोणावरती कारवाई केली असं तरी आपल्या काय ऐकण्यात नाही. पण हे रूलमध्ये नाही. बस
तुम्ही असं करत असाल ना, सगळेच करतात. आणि बघा हे कधी आलं, हे 13 ऑक्टोबरला आलं. ही जी अमेंडमेंट आहे ही 13 ऑक्टोबरची आहे, की ज्यामध्ये इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय अलाउड केलं गेलं, पण ते अनरजिस्टर्ड पर्सन करता, रजिस्टर्ड पर्सन करता नाही. मी सांगितलं अनेकांना, हे म्हणतात आमचा सप्लायर पाठवतो, आम्ही पाठवतो, चालतंय ते म्हटलं चालून घ्या, चालतं ते चालून घ्या. म्हटलं असं पण म्हटलं मी जेव्हा सिग्नलवरून जातो मी बघतो सिग्नलला पोलीस आहेत का, नसेल तर मी सिग्नलवर थांबत नाही, मी निघून जातो. म्हटलं ज्या दिवशी मला पकडतील बोललो पोलीस, त्या दिवशी मला फाईन लागणार आहे मी सिग्नल तोडल्याबद्दल. सेम म्हटलं मी लक्षात ठेवा की तुम्ही सिग्नल तोडताय आणि तुम्हाला तिथे फाईन लागू शकते. एक्झाम्पल बरोबर आहे ना, की सिग्नल कसा करताय, थांबण्याकरताय ना, मी थांबत नाही, मी निघून जातो. म्हणून काय मी सिग्नल बघितलं नाही आणि मी गेलो आणि कोणाला त्रास झाला किंवा त्रास झाला नाही, ठीक आहे मी गेलो निघून. पण ज्या दिवशी रस्त्यावर कोणी नसेल आणि सिग्नल असेल आणि मी जाईन आणि समोर जर पोलीस आले आणि पोलीस सिग्नल तोडला, काढा फाईन, मला फाईन द्यावी लागेल की नाही. सेम म्हटलं तुम्हाला जे विचारले जातील की तुम्ही अशा प्रकारे इनव्हॉइस बनवलं आहे, तुम्ही जीवशाळामध्ये अपलोड केलं आहे, ज्या दिवशी त्यांना वाटेल अपलोड केलेलं आहे, हा ए रूलमध्ये नाही आहे, मग त्याप्रमाणे तुम्ही रूल व्हायलेट केला, तुम्ही उल्लंघन केलं रूलचं, म्हणून तुम्हाला फाईन का लावू नये, स्पष्टीकरण द्या. तुम्हाला सांगायला लागेल बरोबर नियम चुकला, लावा फाईन, मी देतो फाईन, द्यावीच लागेल. चाललंय तो पण चाललंय, पण तुम्ही ठरवायचं की बाबा हे रूलमध्ये बसत नाही का. तुम्ही माहिती विचारली पाहिजे कोणाला तरी, मी सांगितलं तुम्ही कोणाला तरी विचारले पाहिजे हे बरोबर आहे का, हे रूलमध्ये बसतं आहे का. किंवा जर उद्या गव्हर्नमेंटने आपल्याला याच्या अगेन्स्ट फाईन लावली तर आपल्याला फाईन द्यावी लागेल की नाही, किंवा फाईन लागू देऊ आपण देय आहे की नाही आपल्याला नियमाप्रमाणे. रजिस्टर्ड सप्लायर अनरजिस्टर्ड रिसिपियंट ही जर केस आहे, सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स और सर्विसेस, एक्झाम्प्टेड गुड्स और सर्विसेस, हे यस आहे, याचा आन्सर तर यस आहे. तर टॅक्स इनवॉइस आणि बिल ऑफ सप्लाय या दोन्हीच्या ऐवजी इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय इश्यू करता येतो ॲज पर रूल 46A. सर्व्हिसच्या केसमध्ये ॲक्च्युली गुड्स आणि सर्व्हिसेस गव्हर्नमेंटने असं केलं की ॲडव्हान्स तुम्ही घेतला ना तरी आम्हाला टॅक्स द्या. सर्व्हिस टॅक्समध्ये पहिल्यापासून नव्हतं, हे गुड्समध्ये असं नव्हतं. सर्व्हिसच्या केसमध्ये कसं असतं की जेव्हा अमाऊंट घेतली जाते तेव्हा टॅक्स रेट किती आहे, 10%, 12%, 15%, 20%, जे काय टॅक्स रेट असेल. जी अमाऊंट सर्व्हिस प्रोडक्टला मिळते ना त्यात तो 70 ते 80% नक्कीच कमवत असतो, 50% नक्कीच कमवत असतो. पण जर तुम्ही गुड्सच्या केसमध्ये बघाल तर टॅक्स आहे 12%, 18%, 28%, आणि सप्लायरचं मार्जिन असतं 5%. हे तुम्हाला डिस्ट्रीब्युटरच सांगतो की तुम्ही हा माल पाठवा आणि तुम्हाला याच्यामध्ये मार्जिन मिळेल, क्वांटिटीप्रमाणे तुम्हाला मार्जिन मिळतं. समजा दूध सप्लाय करतो एखादा व्यक्ती, तो तुम्हाला 50 पैसे मिळतात. दही सप्लाय करतो तेव्हा तुम्हाला 25 पैसे मिळतात. प्रॉडक्टची किंमत काय 10 रुपये, त्याचं मार्जिन किती 25 पैसे. मग जर का अशा प्रॉडक्टवरती क्वांटिटीमुळे त्याला 1000 रुपये मिळतात, पण जर तुम्ही GST काढला तर तो काही लाखात जातो. मग ॲडव्हान्स घेतला म्हणून त्यावर GST द्या, त्याच्यामध्ये त्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त लागत होती. त्या केसमध्ये मग गुड्सच्या सप्लायरने सांगितलं की आमच्याकरता पॉसिबल नाही की ॲडव्हान्स थोडा मिळाला म्हणून तुम्ही टॅक्स द्या, हे आमच्यावर सांगू नका. परत आमचं अकाउंटिंग एफर्ट्स वाढतात, मार्जिन कमी अजून काम वाढतं अकाउंटिंगचं. त्यामुळे मग गुड्सच्या केसमध्ये ही प्रोव्हिजन जी ॲडव्हान्सची होती ती लागू नये. सर्व्हिसच्या केसमध्ये रजिस्टर्ड पर्सन शॅल ऑन रिसिप्ट ऑफ ॲडव्हान्स पेमेंट विथ रिस्पेक्ट टू एनी सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ, हे गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं. त्यामध्ये त्या नोटिफिकेशनमुळे आता
गुड्सच्या केसमध्ये तुम्हाला ॲडव्हान्सवरती टॅक्स जमा करायला लागत नाही. इश्यू अ रिसिट वाउचर, ॲडव्हान्स घेतला, रिसिट वाउचर इश्यू करा, और एनी अदर डॉक्युमेंट कंटेनिंग रूल 50 प्रमाणे काही कंटेंट त्यामध्ये असले पाहिजे. हे रिसिपियंटला द्यायचं, हे रिसिपियंटला द्यायचं. रिसिट वाउचर, नेम अँड ॲड्रेस ऑफ अँड GSTN ऑफ द सप्लायर. मी रिसिट वाउचरचा एक नंबर टाका, डेट ऑफ इश्यू, नेम ॲड सप्लायरचा जसं बघितलं आपण, नेम ॲड्रेस GSTN, सेम रिसिपियंटचा नेम ॲड्रेस GSTN. डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स और सर्विसेस, अमाउंट ऑफ ॲडव्हान्स टेकन, रेट ऑफ टॅक्स, अमाउंट ऑफ टॅक्स चार्ज, प्लेस ऑफ सप्लाय, वेदर द टॅक्स इज पेएबल ऑन रिव्हर्स चार्ज, आणि सिग्नेचर. बस हे द्या. आता ॲडव्हान्स घेतला आहे पण रेट ऑफ टॅक्स माहिती नाही आहे, तर मग 18% तुम्ही जमा करा टॅक्स. प्लेस ऑफ सप्लाय माहीत नाही की राज्यामध्ये मला राज्यभर होणार आहे, तर तुम्ही मग इंटरस्टेट सप्लाय समजून मग IGST जमा करा, हे सांगितलं. आणि जेव्हा ॲक्च्युअली इनवॉइस बनवाल तुम्ही, म्हणजे बघा कसं होतं, मी टॅलीमध्ये आणतो येतो जरा, तुम्हाला टॅलीमध्ये दाखवतो, तुम्हाला आयडिया येईल. जेव्हा मी ॲडव्हान्स घेईन ना, तेव्हा इथे येईल अमाऊंट, इथे अमाऊंट येईल ॲडव्हान्स रिसिप्टची. सपोज तुम्ही जुलैमध्ये 1 लाख ॲडव्हान्स घेतला, त्याचा टॅक्स पण तुम्ही 18,000 ॲडव्हान्स घेतला, तुम्हाला त्याप्रमाणे त्याची अमाऊंट दिसेल. तुम्ही 1 लाख घेतले तर तुमचे 1 लाख ज्यावर टॅक्सेबल सप्लाय आहे आणि टॅक्स रेट हा 18% आहे, तर तुम्हाला 1 लाखामध्ये तुम्ही 18% टॅक्स पण घेतला आहे, असं म्हणून 118% 1 लाख आहेत, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आणि टॅक्स किती, त्याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेट करून तो तुम्हाला टॅक्स ॲडव्हान्समध्ये जमा करायला लागेल. आता जेव्हा तुम्ही इनवॉइस बनवाल, सपोज सप्लाय तुमचा 5 लाखाचा आहे, तुम्ही इनवॉइस वर टाकाल, इकडे वर टाकाल ना, इकडे टॅक्स किती त्याच्यावरती 90,000. 1 लाखावरती 18,000 आहे, 5 लाखावरती तुम्हाला 90,000 टॅक्स येईल. इनवॉइसचं पूर्ण अमाऊंट जाईल 5 लाखचा इनवॉइस येईल. तुम्ही मागच्या महिन्यामध्ये तिथे 1 लाख जमा केलेले असतील, तुम्ही जेव्हा ऑगस्टला जेव्हा इनवॉइस बनवाल तेव्हा 5 लाखाचा बनवाल, मग त्यावेळेस तुम्हाला इकडे ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्समध्ये जाऊन 1 लाख तुम्ही कमी करा. तुम्हाला जसं इथे क्रेडिट नोटला मायनस दिसतं आहे, तर इकडे तुम्हाला मायनस दिसेल. बाकी आपण सगळे कॉलम कवर केलेत, हे फक्त 2च कॉलम राहिले बघा. आता नील रेट तुम्हाला दाखवलं इकडे येईल, तुम्ही एक्सपोर्टची एंट्री कराल इकडे येईल. आता इथे फक्त ॲडव्हान्स रिसिव्ड इथे येणार, आणि ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स जेव्हा मी इनवॉइसवरती इश्यू करीन, मी 1 लाखावर टॅक्स जमा केला आहे मागच्या महिन्यात, आता मी इथे 5 लाखाचा इनवॉइस जेव्हा बनवेन त्यावेळेसच रिसिपियंटला 5 लाखाचा जे GST आहे त्याचं क्रेडिट मिळेल. ॲडव्हान्सच्या अगेन्स्ट रिसिपियंटला क्रेडिट मिळत नाही, कारण की इथे आपण जो ॲडव्हान्स बनवतो ते फक्त अमाऊंट दाखवतो, ते ॲडव्हान्स कोणाकडनं आलं आहे त्याची इन्फॉर्मेशन इकडे देत नाही, इथे भरतो त्यावेळेस. त्यामुळे त्याच्या 2A मध्ये 2B मध्ये ती इन्फॉर्मेशन जाणार नाही. जेव्हा इनवॉइस आपण इश्यू करू तेव्हा जाईल, आणि इनवॉइस जेव्हा इश्यू करू तेव्हा इनवॉइस आपल्याला पूर्ण अमाऊंटचा इश्यू करायला लागेल, आणि आपण ॲडव्हान्सवर टॅक्स जमा केला आहे म्हणून आपण इथे ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन त्याची एंट्री करू, ती एंट्री ती रिफ्लेक्ट होईल. त्यावेळेमध्ये आपण अशा प्रकारे त्याची एंट्री करणार. आता माझ्याकडे आर्किटेक्ट सर्व्हिस आहे, मी दिलं आर्किटेक्ट सर्व्हिस, त्याची अमाऊंट टॅक्सेबल अमाऊंट 23,600 आहे. 20,000 रुपये टॅक्सेबल व्हॅल्यू होती, बाकी पुढे GST होता. सर्व्हिस देणार आहोत म्हणून आपण ॲडव्हान्स घेतला, आणि केव्हा केव्हा असं होतं की कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होतं, त्यावेळेस तुम्ही रूल 51 प्रमाणे रिफंड वाउचर इश्यू करा. ॲडव्हान्स तुम्ही इश्यू केला आहे ना, रिफंड इश्यू करा. बघा सप्लायर आहे,
सप्लायर आहे, एका साईडला सप्लायर आहे. ॲडव्हान्स पेमेंट घेतो, रिसिप्ट व्हाउचर बनवतो, पण सप्लाय करत नाही, त्यामुळे टॅक्स इनवॉइस बनण्याचा प्रश्नच नाही. जर टॅक्स इनवॉइस बनला तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही क्रेडिट बनवू शकता की सप्लायमध्ये काय फेरफार झाला तर. पण इथे तुमच्याकडे रिसिप्ट व्हाउचर आहे, पेमेंट घेतलं होतं, सप्लाय झाला नाही, टॅक्स इनवॉइस बनला नाही, मग रिफंड व्हाउचर बनेल. रिफंड व्हाउचर रिसिपेंटच्या नावाने रिफंड व्हाउचर बनेल. त्यामध्ये काय पर्टिक्युलर असतील त्याची ही लिस्ट आहे. टॅलीमध्ये तुम्ही अशा प्रकारे रिफंड व्हाउचर बनवू शकता. आर्किटेक्ट सर्व्हिस ती अमाऊंट रिफंड केली, नाव येईल पार्टीचं, त्याचं GST वगैरे सगळं येईल, डेट येईल, बस. आता शेवटची दोन आहेत, F आणि G. आता ह्याच्यामध्ये बघा, आपण जसं टॅक्स इनवॉइस बघितलं सबसेक्शन 1 आणि 2 मध्ये. आता इथे थोडं वेगळ्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन आहे. रजिस्टर्ड पर्सन आहे, जे काय आपल्याला ॲप्लिकेबल होतं ते कोणाला ॲप्लिकेबल होतं, रजिस्टर्ड पर्सनला ॲप्लिकेबल होतं. हु इज लायबल टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9(3) और 9(4). म्हणजे इथे रिसिपियंटची जबाबदारी आहे टॅक्स गव्हर्नमेंटला देण्याची. सप्लायर जो आहे तो अनरजिस्टर आहे किंवा सप्लायर रजिस्टर आहे, पण टॅक्स जमा करण्याची जबाबदारी सप्लायरची नाही आहे, रिसिपियंटची. शॅल इश्यू ॲन इनवॉइस इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ रिसिव्ड बाय हिम फ्रॉम द सप्लायर हु इज नॉट रजिस्टर्ड ऑन द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ. आता रजिस्टर्ड पर्सन जो आहे तो इश्यू अँड इनवॉइस असं म्हटलंय. तर तुम्हाला रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स जमा करायचा आहे तर रिसिपियंटनी इनवॉइस कोणाला द्यायचा, हा सेल्फ इनवॉइस आहे, सेल्फ इनवॉइस बनवायचा. एक खाली नोट दिली, द रिसिपियंट इज लायबल टू पे टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस वेअर ही रिसिव्ह सप्लाय ऑफ सच गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ विच आर नोटिफाईड फॉर रिव्हर्स चार्ज पर्पजेस. सेक्शन 9(3) मध्ये बघितलं आपण, रिव्हर्स चार्ज पर्पजेस आहे. त्या केसमध्ये सच सप्लाय कॅन बी रिसिव्ड फ्रॉम रजिस्टर और अनरजिस्टर्ड सप्लायर्स. इथे तुम्हाला असं दिलं आहे की नॉट रजिस्टर, ही नॉट रजिस्टर, पण तुम्हाला सेक्शन 9(3) मध्ये दिलं आहे की रिसिपियंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांना गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करायचा आहे. त्या केसमध्ये जेव्हा तसा सप्लाय ते रिसिव्ह करतील त्यावेळेस त्यांनी सेल्फ इनवॉइस बनवावा. रजिस्टर्ड पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9(3) और सेक्शन 9(4) shall issue a payment voucher at the time of making payment to supplier. ज्यावेळेस सप्लायरला पेमेंट केलं जाईल त्याच्या अगेन्स्ट त्यांना टॅक्स द्यायचा आहे, तर त्या केसमध्ये पण सांगितलं आहे पेमेंट व्हाउचर बनवा. तुम्ही स्वतःचा तुमचा इनवॉइस बनवा, सेल्फ इनवॉइस, किंवा पेमेंट जर केलं तर काय करायला पाहिजे, पेमेंट व्हाउचर इश्यू करायला पाहिजे. पेमेंट व्हाउचरमध्ये कंटेंट काय असतील ते दिले. पेमेंट व्हाउचर, पेमेंट कोणाला केलं त्यामध्ये ही इन्फॉर्मेशन आली पाहिजे. पण टॅलीमध्ये अशा प्रकारे देऊ शकतो. लिगल एक्सपेन्सेस, लिगल एक्सपेन्सेस कुठल्याही प्रकारचे जर ॲडव्होकेटला दिले तर त्याच्यावरती टॅक्सेबल सप्लाय आहे, याच्यावरती टॅक्स जमा करण्याची जबाबदारी कोणाची आहे, रिसिपियंटची. कुठलाही लिगल मॅटर आहे ज्यामध्ये ॲडवाईस घ्यायला लागतो कंपनीला, ॲडव्होकेटचा किंवा अशा कुठल्याही व्यक्तीचा, त्या केसमध्ये लिगल एक्सपेन्सेस पे केले, पेमेंट व्हाउचर बनवलं आणि त्याप्रमाणे तुम्हाला इथे कळतं की ही जी अमाऊंट आहे ही पे करायची आहे, अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज ही दिलेली आहे. जर तुम्ही अशा प्रकारे पेमेंट करता
तर काय करा, पेमेंट व्हाउचर बनवा. आणि जर तो तुम्हाला इन्व्हॉइस देतो किंवा तुम्ही सर्व्हिस घेतली, पेमेंट नाही केलं त्याला, तर तुम्ही सेल्फ इन्व्हॉइस देतात. हे दिलेलं आहे. खरं तुम्ही पेमेंट नंतर द्याल. तुमच्या रेकॉर्डला तर पाहिजे की आपण म्हणजे रिसिपियंट हा जबाबदार आहे, त्याची जबाबदारी आहे टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करायचा. त्याकरता हे 2 डॉक्युमेंट दिले, एक सेल्फ इन्व्हॉइस आणि दुसरा पेमेंट व्हाउचर. हे दोन्ही मी एकत्र का घेतले की जर तुम्हाला सेक्शन 9(3) किंवा 9(4) मध्ये पेमेंट करायचं आहे तरच हे ॲप्लिकेबल होईल. 9(3) किंवा 9(4) जर नसेल तर हे ॲप्लिकेबल होणार नाही. मध्ये लिस्ट आहे आणि 9(4) मध्ये बिल्डर किंवा प्रमोटर आहे. त्यात हे सांगितलं होतं की बिल्डर आम्ही क्लास ऑफ पर्सन सांगू, नोटिफाय करू आणि त्यांना कशा प्रकारे रिव्हर्स चार्ज द्यायचं हे सांगितलं जाईल. तर क्लास ऑफ पर्सन आहे बिल्डर किंवा प्रमोटर इज रिक्वायर्ड टू पे टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज अंडर सेक्शन 9(4) इज 1 or more ऑफ द फॉलोइंग केसेस. कुठल्या केसेसमध्ये त्यांना टॅक्स द्यायला लागतो? बिल्डर किंवा प्रमोटर मस्ट परचेस 80% ऑफ इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस यूज इन सप्लाइंग द सर्व्हिस फ्रॉम रजिस्टर्ड पर्सन्स. त्यांनी 80% जास्त इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस ही रजिस्टर्ड पर्सनकडनं घेतली पाहिजे. त्यापेक्षा जर कमी त्याने घेतली तर शॉर्टफॉल होतं. शॉर्टफॉल इन केस ऑफ शॉर्टफॉल समजा 75% झाले किंवा 70% झाले, इन केस ऑफ शॉर्टफॉल ही इज रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज ऑन ऑल सच इनवर्ड सप्लाईज टू द एक्सटेंट शॉर्ट ऑफ 18%. 18 नाही 80%. बस म्हणजे 80% टॅक्स गव्हर्नमेंटला पाहिजे आहे. आता कसं केलं आहे, बिल्डर प्रमोटरला गव्हर्नमेंटने स्कीम दिली की तुम्ही अफोर्डेबल हाऊसिंग जर बनवाल तर त्या केसमध्ये तुम्हाला GST 8% घ्यायचं आहे आणि अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये जे प्रोजेक्ट येत नाहीत किंवा जे फ्लॅट किंवा शॉप येत नाहीत त्यांना तुम्हाला 5% GST कलेक्ट करायचं आहे. पण त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही, त्यांना ITC अलाउड नाही आहे. आणि जर ITC अलाउड नाही आहे तर मग बिल्डर काय करतील, अनरजिस्टर्ड पर्सनकडनं गुड्स सप्लाय करतील, सर्व्हिसेस घेतील आणि मग गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार नाही. म्हणून मग हा नियम केला आहे की तुम्ही 80% इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस या रजिस्टर्ड सप्लायरकडनंच घेतल्या पाहिजे. आणि जेवढा तुम्हाला 80%पेक्षा कमी मी सांगाल की आम्हाला उपलब्ध नाही आहे रजिस्टर्ड पर्सन, 20% तुम्ही घ्या, तुम्हाला इमर्जन्सी म्हणून तुम्ही घेतलं, 20% तुम्हाला सूट दिले, पण 80% इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस या रजिस्टर्ड पर्सनकडनंच घेतल्या पाहिजे. सिमेंट 100% रजिस्टर्ड पर्सनकडनंच घेतलं पाहिजे. सिमेंटला काही सूट नाही अशी 80% शिवाय. सिमेंट इज रिसिव्ड फ्रॉम अन अनरजिस्टर्ड पर्सन. प्रमोटर बिल्डर हॅज टू पे टॅक्स ऑन सप्लाय ऑफ सच सिमेंट ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. तुम्ही सिमेंट घेतला 2 लाखाचं अनरजिस्टर्ड पर्सनकडनं, मग त्यावर जर का टॅक्स 28% आहे, त्यावर ते टॅक्स तुम्ही गव्हर्नमेंटकडे जमा करा रिव्हर्स चार्जमध्ये. GST ऑन कॅपिटल गुड्स, कुठलीही मशिनरी घेतली, कॅपिटल गुड्स घेतले, GST ऑन कॅपिटल गुड्स इज पेएबल बाय द प्रमोटर ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. सिमेंट आणि कॅपिटल गुड्स रजिस्टर्ड पर्सनकडनंच घेतले पाहिजे. बाकी छोटे मोठे इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस आहेत हे तुम्ही अप टू 80% रजिस्टर आणि 20% अनरजिस्टर्डकडनं घेऊ शकता. पण 80%ची पातळी जर खाली गेली तर टू द एक्सटेंट 80% जेवढी अमाऊंट तुम्हाला शॉर्टफॉल होते तेवढ्यावर रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरला पाहिजे. हे तुमचं सेक्शन 9(4) मधलं आहे, जे फक्त बिल्डर प्रमोटरलाच ॲप्लिकेबल होतं आणि या 3 प्रकारने सप्लाय करण्यात ॲप्लिकेबल होतं. Recipient is registered, receives the supplies taxable on reverse charge basis. असे गुड्स आहेत यावर टॅक्स आहे. सेक्शन 9(3) मध्ये नोटिफाईड सर्व्हिसेस आहेत. सप्लायर इज रजिस्टर अनरजिस्टर
जर टॅक्स भरण्याची जबाबदारी जर रिसिपियंटची आहे, तर रिसिपियंट काय करेल, पेमेंट वाउचर इश्यू करेल किंवा CLP इनवॉइस बनवेल. आणि 9(4) प्रमाणे जर अनरजिस्टर्ड सप्लायरकडनं जर सप्लाय घेतला गेला, सप्लायर इज अनरजिस्टर, तरच मग ॲप्लिकेबल होईल पेमेंट वाउचर किंवा CLP इनवॉइस. आता आपलं संपलेलं आहे 31(1) ते 31(7) बघितलं आपण. आता आपण ते समरी काढतो त्याची, की तुम्ही काय बघितलं 31(1) मध्ये. तुम्हाला 31(1) मध्ये हे सांगितलं की तुम्ही रूल 46 प्रमाणे टॅक्स इनवॉइस बनवा. आणि मग मॅनर ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस, किती कॉपीज काढायच्या हे सांगितलं. एक सप्लायर करता, एक ट्रान्सपोर्टर करता, एक स्वतः एक सप्लायर एक ठेवेल एक कॉपी. जी मुख्य कॉपी आहे ती कोणाला, रिसिपियंटला, दुसरी ट्रान्सपोर्टरला, तिसरी सप्लायरच्या रेफरन्सला. रिमूव्हल ऑफ गुड्स और डिलिव्हरी ऑफ गुड्स हे बघितलं आपण. बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाईंग टॅक्सेबल गुड्स रूल 46 प्रमाणे टॅक्स इनवॉइस बनवा आणि त्याच्यात 3 कॉपीज इश्यू करा. बिफोर और आफ्टर सर्व्हिसच्या केसमध्ये 31(2) ॲप्लिकेबल होतो प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिससाठी. रूल 46 प्रमाणे टॅक्स इनवॉइस बनवा. मॅनर ऑफ इश्यू ऑफ टॅक्स इनवॉइस, यात 2 कॉपी आहेत. आणि इनवॉइस कधी बनवायचा, जर तुम्हाला आफ्टरच्या प्रोव्हिजनप्रमाणे ते रूल 46 मध्ये सांगितले. टाईम लिमिट 30 किंवा 45 दिवस. 31(4), 31(5) कंटिन्युअस सप्लायचं आहे. कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्समध्ये आपण बघितलं बिफोर और ॲट द टाइम ऑफ सक्सेसिव्ह स्टेटमेंट किंवा पेमेंट इनवॉइस इश्यू करा. कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, त्यामध्ये बघितलं आपण की ड्यू डेट असेटेनेबल आहे, ड्यू डेट फिक्स आहे, कॉमन फिक्स नाही आहे. त्याप्रमाणे आपण बघितलं ऑन आर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट. आणि ड्यू डेट जर फिक्स नाही आहे तर मग पेमेंट जेव्हा मिळेल त्यावेळेस इनवॉइस इश्यू करा. पेमेंट मिळेल तेव्हा काय त्याच्या अगोदर. आणि तिसरा इव्हेंट, कम्प्लिशन ऑफ इव्हेंट, ऑन आर बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ इव्हेंट इनवॉइस इश्यू करा. 31(1), 31(2), 31(4), 31(5). 6 मध्ये काय होतं, सेसेशन ऑफ सर्व्हिस, सर्व्हिस मध्येच बंद केली, कॉन्ट्रॅक्ट संपण्या अगोदरच. मग टू द एक्सटेंट जेवढी सर्व्हिस दिली आहे टू द एक्सटेंट इनवॉइस इश्यू करा. आणखीन बघितलं आपण अप्रुव्हल फॉर सेल और रिटर्न, गुड्स पाठवले, जर त्यांनी अप्रूव्ह केले, सेल केले तर मग सप्लाय होतो, अदरवाईज रिटर्न करतो. रिटर्न जर 6 महिन्यामध्ये आले तर ठीक आहे, 6 महिन्यापर्यंत रिटर्न नाही आले तर मग इनवॉइस इश्यू करा. आणि त्याच्या अगोदर जर कन्फर्मेशन मिळालं तर मग त्यावेळेला सप्लाय झाला इनवॉइस इश्यू करा. या 2 मध्ये जे अगोदर होईल विच एव्हर इज अर्लियर इनवॉइस इश्यू करा. आणि आत्ता आपण आज काय बघितलं 31(3) बघितलं, स्पेशल केसेस. 31(3)(a) इश्यू ऑफ रिवाइज इनवॉइस, त्याचा रूल होता 53. 200 रुपयापर्यंत जर सप्लाय केला जातोय अनरजिस्टर्ड पर्सनला तर मे नॉट इश्यू टॅक्स इनवॉइस विथ सम कंडिशन. रूल 46 मध्ये प्रोव्हिजन 4 आहे ज्यामध्ये तुम्ही कन्सिडर्ड इनवॉइस इश्यू करू शकता. बिल ऑफ सप्लाय बघितलं आपण, एक्झाम सप्लाय होतोय किंवा कंपोजिशन डीलरचा सप्लाय आहे त्यांना बिल ऑफ सप्लाय बनवायचं आहे सेक्शन 49 प्रमाणे. बिल ऑफ सप्लाय पण अनरजिस्टर्ड पर्सनला करत असेल तर मग 200 रुपयाचा अमाऊंट खाली आहे तर मग कन्सिडर्ड इनवॉइस चालेल. बिल ऑफ सप्लाय सगळ्यांना इश्यू करावाच लागतो, पण कंपोजिशन डीलर इश्यू नाही करत. नाही करत तर नाही करत, पण नियम आहे. मी अनेकांना सांगितलं की तुम्ही कंपोजिशन डीलर आहात पण तुम्हाला असं करायला लागतं. तेवढं आमच्याकडे माणसं येतात, ही सुई द्या, दोरा द्या, हे द्या, ते द्या, 10 रुपयाची वस्तू विकतो आम्ही, 20 रुपयाची वस्तू विकतो. म्हटलं नियम फक्त एवढा आहे की लिहून ठेवा, त्याला इनवॉइसची गरज नाही, पण तुम्ही इनवॉइस बनवायला पाहिजे. तेवढं व्हॅटमध्ये आम्ही कधी बनवलं नाही, काय झालं नाही, तर ठीक आहे. तुम्ही फार कष्टाने बिझनेस करताय, म्हणजे 20,000 माझ्या शॉपचं भाडं आहे, हे मी कुठे करत बसू, कधी मी असतो नसतो, नोकर असतो, कधी देत बसू, हे काय आम्हाला पॉसिबल नाही. ठीक आहे, गव्हर्नमेंट त्याच्यावरती कारवाई करणार नाही. एक माणुसकीने किंवा दयाभावनेने की आम्ही कुठलीही टॅक्स चोरी करत नाही, आम्ही जे काय सेल करतो आम्ही अमाऊंट गव्हर्नमेंटला सांगतो एवढी अमाऊंट आम्ही सेल केली, त्यावर आम्ही 1% टॅक्स जमा करतो. गव्हर्नमेंट त्यांना काय लक्ष देत नाही, पण नियम माहिती पाहिजे म्हणून आपण बघतो.
आणि तुम्ही थोडंसं ऑब्झर्व कराल, कुठे विचाराल कोणाला की तुमचं रजिस्ट्रेशन आहे का, मग इनवॉइस द्या, मग हे द्या, मग तो काय बोलतो बघा. आपण जेव्हा लॉ शिकतोय तेव्हा लॉ इम्प्लिमेंट होतो आहे का हे बघण्यासाठी आता तुम्ही डिमांडला जाल, तुम्हाला कुठल्या प्रकारचा इनवॉइस मिळतो तुम्ही बघा, त्यावरती हेडिंग काय बघा, टॅक्स इनवॉइस आहे का, टॅक्स इनवॉइस का बिल ऑफ सप्लाय हे बघा. जर तुम्ही हे ऑप्शन चेक केले तर तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या रूलप्रमाणे कशा प्रकारे हे सगळं ॲप्लिकेबल होतं आहे. इश्यू ऑफ रिसिप्ट वाउचर, इश्यू ऑफ रिफंड वाउचर, रूल 50, रूल 51, आणि आता आपण RCMमध्ये इनवॉइस बघितला सेल्फ इनवॉइस, त्यामध्ये रूल 46 प्रमाणेच तुम्हाला सेल्फ इनवॉइस येईल. आणि पेमेंट वाउचर आहे ते पेमेंट वाउचर बनवा रूल 52 प्रमाणे. आपण सुरुवातीला बघितलं होतं की टॅक्स इनवॉइस बनवायचं आहे, पण गव्हर्नमेंट नोटिफाय करेल की काही सप्लायमध्ये काही प्रोसेसमध्ये तसा इनवॉइस बनवता येत नसेल तर मग नोटिफिकेशन देईल की तुम्ही वेगळ्या प्रकारे डॉक्युमेंट बनवा. तसं IIT करता प्रोव्हिजन आहे, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर रूल 54 प्रमाणे त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या केसमध्ये इनवॉइस बनवा. जसं डिटेल्समध्ये जाणार नाही आहे, जस्ट तुम्हाला ओव्हरव्ह्यू घेतो याचा. कारण IITचं काम काय सगळ्यांना करायला लागत नाही, पण एक माहिती पाहिजे म्हणून दिलेलं आहे. इन्शुरन्स किंवा बँकिंग कंपनीज त्यांच्याकरता प्रोव्हिजन, where the supplier of taxable service is an insurer or banking company or a financial institution, including a non-banking financial company, the said supplier may issue a consolidated tax invoice or any other document in lieu thereof by whatever name called for the supplier services made during a month of the end of the month, where issue or made available physically or electronically whether or not serially numbered. त्यांना नंबर पण सिरियली असले नसते चालतील म्हणून सांगितलं. द टॅक्सेबल सर्व्हिसेस बट कंटेनिंग अदर इन्फॉर्मेशन ॲज मेन्शन अंडर रूल 46. तुम्ही जर बँकेमध्ये जाल आणि तुम्ही बँकेला सांगाल की जे काही तुम्ही आम्हाला काही चार्जेस लावलेत, चेक रिटर्न केला म्हणून चार्जेस, ATM चार्जेस, हे कुठले चार्जेस तुम्ही लावता, चेकबुक इश्यू केला म्हणून चार्जेस, त्यावर तुम्ही GST लावला आहे, तर त्याचं आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे. तुम्ही बँकेकडे जर GST नंबर दिला असेल तर बँक तुमच्या GST नंबरवरती ते त्यांच्या GST 1ला अपलोड करतं. पण तुम्ही इन्व्हॉइस मागला जाल तर तुम्हाला तुमच्या महिन्याभराच्या सगळ्या ट्रान्झॅक्शनचा मिळून तुम्हाला ते एक इन्व्हॉइस देतील. क्रेडिट कोणाला घ्यायचं आहे? टॅक्सेबल पर्सनला. बँक पण काय करते, टॅक्सेबल पर्सन आहे, टॅक्सेबल सर्व्हिस देते, पण त्यांना अलाउड केलं आहे की तुम्ही कन्सॉलिडेटेड इन्व्हॉइस द्या. मे इश्यू अ कन्सॉलिडेटेड टॅक्स इन्व्हॉइस. बाकीच्यांना अलाउड नाही, बँकेला आहे. इन्व्हॉइसवर साईन लागते ना सगळ्यांची. आता बँकेत तुम्ही इन्व्हॉइस जेव्हा घ्याल, प्रोव्हाइडेड दॅट द सिग्नेचर or digital signature of the supplier or his authorized representative shall not be required in case of issuance of a consolidated tax invoice or any other document in lieu thereof in accordance with the provision of the Information Technology Act. त्यांनी सांगितलं तसं. तुम्ही बँकेमध्ये जाऊन पहिली गोष्ट इन्व्हॉइस मागा, तुम्हाला ते इन्व्हॉइस महिन्याला एकदम देतील, कारण त्यानं तसं अलाव केलं आहे. आणखीन एक आहे GT, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. आता ट्रान्सपोर्टरला काय सांगितलं जातं की जो टॅक्सेबल पर्सन आहे, एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, ती सांगते की आमच्या डिस्ट्रीब्युटरकडे माल घेऊन जा. आता ज्यावेळेस तो ते मटेरियल घेऊन जाईल तेव्हा रूल 46चे सगळे जे काही ऑप्शन आहेत हे त्याला सुटेबल नाही आहेत. मग आपण थोडंसं प्रोव्हिजन वाचतो मी. वेअर द सप्लायर ऑफ टॅक्सेबल सर्व्हिस इज गुड ट्रान्सपोर्ट एजन्सी सप्लाइंग सर्व्हिसेस
in relation to transportation of goods by road in a goods carriage, the said supplier shall issue a tax invoice or any other document in lieu thereof by whatever name called containing the gross weight, that हे पाहिजे त्यांना, of the consignment, name of the consigner and consignee, registration number of goods carriage in which the goods are transported, details of goods transported, details of place of origin, कुठना goods तुम्ही कॅरी करून चालले आहेत आणि तुम्हाला कुठे पोहोचवायचे, डेस्टिनेशन ऑफ गुड्स, origin and destination, goods and service tax identifying number of the person liable for paying tax, whether as consigner, consignee or good transport agency, and also containing other information as mentioned under Rule 46. एक्झॅक्टली रूल 46 त्यांना सुटेबल नाही आहे, प्लस त्यांना आणखीन काही गोष्टी दिल्या त्या त्यांना टाकायच्या त्यामध्ये डिटेल. तसंच पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, सपोज तुम्ही लक्झरी बस करता आणि याला शिर्डीला जात समजा, तुम्ही शिर्डी किंवा ह्या ठिकाणी जात असाल तर तुम्हाला त्या बस कंपनीला सांगितलं की तुम्ही रूल 46 प्रमाणे इन्व्हॉइस इश्यू करा, तर त्यांना ते सुटेबल नाही आहे. वेअर द सप्लायर ऑफ टॅक्सेबल सर्व्हिस इज सप्लाइंग पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, a tax invoice shall include ticket in any form, दिले बघा, by whatever name called, whether or not serially numbered, and whether or not containing the address of the recipient, but containing other information as mentioned in Rule 46. ह्या काही स्पेशल केसेस आहेत, त्यांना रूल 54 प्रमाणे त्यांचा इन्व्हॉइस किंवा तिकीट जे आहे इश्यू करता येतं. तसं तुम्हाला बघितलं सिनेमा थिएटरला पण त्याच प्रकारे त्यांनी थोडंसं वेगळ्या प्रकारे दिलेलं आहे. रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग सर्व्हिसेस बाय वे ऑफ ॲडमिशन टू एक्झिबिशन ऑफ cinematograph films in multiplex screen shall be required to issue an electronic ticket, and the said electronic ticket shall be deemed to be a tax invoice for all purposes of the act, even if such ticket does not contain the details of the recipient of service but contains the other information as mentioned under Rule 46. Provided that the supplier of such service in a screen other than multiplex screen may at his option follow the above procedure. ठीक आहे. हा रूल 54 मध्ये काय तुम्हाला 46 ला काय एक्सेप्शन आहेत ते दिलेले आहेत. हे मी अगोदर पण मेन्शन केलं तिकडे. रूल 55 मध्ये गुड्ससाठी आहे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाउट इश्यू ऑफ इन्व्हॉइस. आठवत आहे का, लिक्विड गॅस सांगितलं होतं तिकडे, क्वांटिटी ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल, किंवा मग गुड्स फॉर जॉब वर्क, गुड्स फॉर रिझन अदर दॅन बाय वे ऑफ सप्लाय. जसं आपण बघितलं की गुड्स पाठवले पण जे ॲप्रूव्ह केलं तर सप्लाय, मग इन्व्हॉइस बनेल, किंवा 6 महिन्यामध्ये ॲप्रूव्ह नाही केलं तर इन्व्हॉइस बनवायचं आहे. पण आता जेव्हा गुड्स पाठवले जातील त्यावेळेस ते सप्लाय झालेलं नाही त्या केसमध्ये, मग त्यावेळेस काय बनवणार, इन्व्हॉइस बनवू शकत नाही ना, कारण सप्लाय नाही. तुम्ही तुमचा नियम काय 46चा की बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय नाही आहे, त्यावेळेस सप्लाय नाही आहे, पण ट्रान्सपोर्ट करायचं आहे गुड्सचं. मग त्यावेळेस द कन्सायनर मे इश्यू अ डिलिव्हरी चलन सिरियली नंबर्ड नॉट एक्सिडिंग 16 characters, one or multiple series in lieu of invoice at the time of removal of goods for transportation, containing the following details. नॉर्मली बघा, डिलिव्हरी होते, डिलिव्हरीचा नंबर येईल, डिलिव्हरी लोडचा नंबर येईल, डेट अँड नंबर ऑफ द डिलिव्हरी चलन, नेम ॲड्रेस अँड GSTN ऑफ द कन्सायनर, सेम तेच कन्सायनीचं पण इफ रजिस्टर, HSN कोड अँड डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, क्वांटिटी, टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्स रेट, टॅक्स अमाऊंट, बस हे दिलेलं आहे. प्लेस ऑफ सप्लाय इन केस ऑफ इंटरस्टेट मुवमेंट अँड सिग्नेचर.
डिलिव्हरी चलन इश्यू करा. त्याला आपण मग 3 कॉपीज, ओरिजिनल, डुप्लिकेट, ट्रिप्लिकेट. ओरिजिनल फॉर कन्साइनी, डुप्लिकेट फॉर ट्रान्सपोर्टर आणि ट्रिप्लिकेट फॉर कन्साइनी. रूल 138 जो आहे तो EV बिल्स आहे. EV बिल या रूलप्रमाणे इश्यू होतं. Where goods are being transported on a delivery challan in lieu of invoice, the same shall be declared as specified in Rule 138. Where the goods are being transported are for the purpose of supply to the recipient, but the tax invoice could not be issued. Tax invoice issue केलं गेलं नाही. मग कधी इश्यू करायचं हा प्रश्न आहेच ना. मग could not be issued at the time of removal of goods for the purpose of supply. The supplier shall issue a tax invoice after delivery of goods. हे लिक्विड गॅस आहे, याचा इन्व्हॉइस अगोदर नाही बनवला, मग डिलिव्हरी झाली, मग तुम्हाला काही गोष्टी ज्या पाहिजे समजल्या, मग तुम्ही त्यानंतर मग इन्व्हॉइस इश्यू करा. काही जेन्युइन रिझन आहे ज्यामुळे इन्व्हॉइस अगोदर इश्यू करता आला नाही, तर मग सप्लाय झाल्यानंतर गुड्स डिलिव्हरी केल्यानंतर इन्व्हॉइस इश्यू करा. द सप्लायर शॅल इश्यू अ टॅक्स इन्व्हॉइस आफ्टर डिलिव्हरी ऑफ गुड्स. सप्लाय आहे ना, पहिल्या केसमध्ये तुमच्या सप्लायचा आहे. आपण जी पहिली केस बघितली इकडे, supply of liquid gas where the quantity at the time of removal from the place of supply of the supplier is not known. आता मग इन्व्हॉइस कसा इश्यू करणार? मग तुम्ही डिलिव्हरी केल्यानंतर तुम्हाला माहिती पडली, डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही काय करा, इन्व्हॉइस इश्यू करा. where the goods are being transported in a semi knocked down means मी असे पार्ट्स वेगळे करतात आणि वेगळे करून मग ते पाठवलं जातं. काही मशिनरी पाठवायची, गुड्स ही मशिनरीमध्ये आहे, तर जर का ते वेगवेगळे करून पाठवले तर पाठवणं सोपं जातं. अशा केसमध्ये सेमी नॉकडाऊन और कम्प्लिटली नॉकडाऊन कंडिशन. आता एकाच व्हेकलमधून सगळे जातील तर ठीक आहे, पण असं होत नाही की एकाच व्हेकलमधून सगळे जातील, मग त्याचे वेगवेगळे कन्साइनमेंट बनतात. द सप्लायर शॅल इश्यू द कम्प्लीट इन्व्हॉइस बिफोर डिस्पॅच ऑफ द फर्स्ट कन्साइनमेंट. द सप्लायर शॅल इश्यू अ डिलिव्हरी चलन फॉर ईच ऑफ द सबसिक्वेंट कन्साइनमेंट गिवन रेफरन्स ऑफ द इन्व्हॉइस. ईच कन्साइनमेंट शॅल बी accompanied by copies of the corresponding delivery challan along with a duly certified copy of the invoice and the original invoice of the invoice. The original copy of the invoice shall be sent along with the last consignment. इन्व्हॉइस इश्यू करा आणि डिलिव्हरी चलन पण इश्यू करा. मग जर एकाहून जास्त कन्साइनमेंट असतील तर पुढच्या कन्साइनमेंटला डिलिव्हरी चलन इश्यू करा आणि ओरिजिनल कॉपी ऑफ द इन्व्हॉइस शॅल बी सेंट अलॉंग विथ द लास्ट कन्साइनमेंट. हे सगळं रूल 55 प्रमाणे चालतं. तुम्हाला इथे रूल 46 ॲप्लिकेबल होत नाही या केसमध्ये, म्हणून त्यांच्यासाठी रूल 55 बनवलं. आणि तसा आपण रूल बनवू शकतो हे सेक्शन 31(1) प्रोव्हिजोमध्ये. टॅक्स इन्व्हॉइस और बिल ऑफ सप्लाय टू अ कंपनी ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स. जेव्हा गुड्स ट्रान्सपोर्ट केले जातात, द पर्सन इन चार्ज ऑफ द कन्व्हियन्स शॅल कॅरी अ कॉपी ऑफ द टॅक्स इन्व्हॉइस और द बिल ऑफ सप्लाय इश्यूड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ रूल 46. टॅक्स इन्व्हॉइस 46A प्रमाणे टॅक्स इन्व्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय, 49 प्रमाणे बिल ऑफ सप्लाय.
in a case where such person is not required to carry an e-way bill under this rule. जर का असे काही रूल आहे तर ई-वे बनवायला लागत नाही, पण त्याला हे जे इनवॉइस आहेत रूल 46, 46A किंवा 49 प्रमाणे हे त्यांनी कॅरी केले पाहिजे. हे पण अमेंडमेंट करून नंतर आलेलं आहे 2023-1-2018 हे पहिल्यापासून नव्हतं, त्यामुळे त्याला मग 55A असा प्रकार रूल आला. ठीक आहे. 31(1) ते 31(7) पर्यंतचे आपले सेक्शन झाले आणि रूल पण 46 to 55A पर्यंत झाले. आता छोटे सेक्शन आहेत 2, 32 आणि 33. एक मिनट. प्रोहिबिशन ऑफ अनऑथोराइज कलेक्शन ऑफ टॅक्स. टॅक्स तर कलेक्ट करायचं आहे, पण जो ऑथोराईज म्हणजे जो टॅक्स रेट दिला आहे, ज्या गुड्सला जो रेट दिला आहे तोच कलेक्ट करून गव्हर्नमेंटकडे जमा करणं अपेक्षित आहे. अ पर्सन हू इज नॉट अ रजिस्टर्ड पर्सन, अ पर्सन हू इज नॉट अ रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट collect in respect of any supply of goods or services or both any amount by way of tax under this act. जर पर्सन रजिस्टर आहे तोच टॅक्स कलेक्ट करू शकतो. त्या खाली का दिले काय, नो रजिस्टर्ड पर्सन शॅल कलेक्ट टॅक्स एक्सेप्ट. रजिस्टर्ड पर्सन टॅक्स कलेक्ट करू शकतो, पण कशा प्रकारे, अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर. रजिस्टर्ड पर्सनलाच टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार आहे, तो पण जे आपले प्रोव्हिजन आहेत, रूल आहे त्याप्रमाणे. आणि रजिस्टर्ड पर्सन नसेल एखादा व्यक्ती, त्याला कुठल्याही प्रकारे कुठल्याही कंडिशनमध्ये टॅक्स कलेक्ट करता येणार नाही. ज्यांना ऑथराईज केलं आहे आणि जो टॅक्स रेट प्रिस्क्राईब केला आहे किंवा टॅक्स रेट रूलमध्ये दिला आहे, नोटिफाय केला आहे, त्याच टॅक्स रेटनी त्या गुड्सवरती आणि त्या सर्व्हिसेसवरती आणि रूल किंवा प्रोव्हिजनप्रमाणेच टॅक्सचं कलेक्शन झालं पाहिजे, त्याकरता हा सेक्शन सांगतो. बस यामध्ये एवढंच आहे. अमाऊंट ऑफ टॅक्स टू बी इंडिकेटेड इन टॅक्स इनवॉइस अँड अदर डॉक्युमेंट. या संपूर्ण ॲक्टमध्ये नॉर्थविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ॲक्ट, कुठे काही सांगितलं असेल, और एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स, आणि दुसऱ्या कुठल्याही कायद्यात काही सांगितलं असेल तरी, वेअर एनी सप्लाय इज मेड फॉर कन्सिडरेशन, एव्हरी पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स फॉर सच सप्लाय शॅल प्रॉमिनेंटली इंडिकेट इन ऑल डॉक्युमेंट्स रिलेटिंग टू असेसमेंट, टॅक्स इनवॉइस अँड अदर लाईक डॉक्युमेंट द अमाऊंट ऑफ टॅक्स विच शॅल फॉर्म पार्ट ऑफ द प्राइस ॲट विच सच सप्लाय इज मेड. जर का सप्लाय होतो आहे आणि ज्यामध्ये इज मेड फॉर कन्सिडरेशन, कन्सिडरेशन देऊन सप्लाय होतो आहे, तर एव्हरी पर्सन, पुढे काय दिलं आहे, एव्हरी पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स, प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे, एव्हरी पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स फॉर सच सप्लाय शॅल प्रॉमिनेंटली इंडिकेट, त्यांनी दिसेल दिलं पाहिजे सगळ्या डॉक्युमेंटमध्ये, रिलेटेड टू असेसमेंट, टॅक्स किती त्याला भरायचं आहे, त्याचा टॅक्स इनवॉइस, अदर लाईक डॉक्युमेंटमध्ये द अमाऊंट ऑफ टॅक्स विच शॅल फॉर्म पार्ट ऑफ द प्राईस ॲट विच सच सप्लाय इज मेड. किती अमाऊंट आहे, ज्या कथा सप्लाय होतो आहे त्यावर किती टॅक्स आहे, हे जे डॉक्युमेंट गव्हर्नमेंटने प्रिस्क्राईब केले त्यामध्ये ती अमाऊंट इंडिकेट झाली पाहिजे. अमाऊंट ऑफ टॅक्स टू बी इंडिकेटेड इन टॅक्स इनवॉइस अँड अदर डॉक्युमेंट्स. आपल्या रूलमध्ये दिलंच आहे की तुम्ही सप्लायची अमाऊंट लिहा, टॅक्सेबल सप्लायची अमाऊंट किती आहे, मग टॅक्स कुठला आहे, सेंट्रल आहे, स्टेट आहे, UT आहे, IGST आहे, हे आपल्याला द्यावं लागतं. मग किती टॅक्स कलेक्ट होतं आहे ते पण द्यावं लागतं. हे रूलमध्ये सांगितलंच आहे, पण तरी पण त्यांनी इकडे सेक्शन 33मध्ये पुन्हा एकदा व्यवस्थितपणे सांगितलं की हे तुम्ही सगळ्या डॉक्युमेंट टाकलंच पाहिजे.
रुलमध्ये कुठे सांगणार राहून गेलं असेल किंवा राहून गेलं तर नंतर प्रॉब्लेम नको, म्हणून त्यांनी ज्यावेळेस बिल पास केलं, जेव्हा ॲक्टमध्ये रूपांतर झालं या बिलचं, तेव्हा त्यांनी ॲक्टमध्ये जे ठेवलेलं आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट बनवाल, जे इन्व्हॉइस बनवाल किंवा कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही बनवाल ज्यामध्ये कन्सिडरेशन मिळणार आहे, सप्लाय होणार आहे, त्यामध्ये टॅक्सची व्हॅल्यू ही प्रॉमिनेंटली इंडिकेट झाली पाहिजे, ठळकपणे दिसली पाहिजे ती व्हॅल्यू टॅक्सची. 32-33 फार काय आपल्या गोष्टी होणार ना, ठीक आहे आपण करतोच ते, वेगळं काय नाही. क्रेडिट आणि डेबिट नोट, तुम्ही जसं टॅक्स इन्व्हॉइस इश्यू करता, हा तुमचा सप्लाय झाल्यावरती पहिला डॉक्युमेंट आहे जे बनतं. त्याच्यामध्ये काही चुका असतील किंवा त्यातले गुड्स तुमचे रिटर्न जर आले तर त्याच्या अगेन्स्ट सप्लायर हा क्रेडिट नोट डेबिट नोट बनवतो. जसं सप्लाय केला तर सप्लायर काय करतो, इन्व्हॉइस बनवतो, त्याकरता सेल असतो, त्याच्या रिसिपियंट करता परचेस असतो. तसं क्रेडिट नोट आणि डेबिट नोटचं पण आहे. थोडं मी वाचतो बघा. प्रोव्हिजन रिलेटिंग टू इश्युअन्स ऑफ क्रेडिट नोट. आता याच्यामध्ये सुरुवातीला जी प्रोव्हिजन होती, ती तरतूद होती, त्यामध्ये नंतर बदल केला गेला. पहिले काय होतं, एका टॅक्स इन्व्हॉइसच्या अगेन्स्ट तुम्हाला एकच क्रेडिट नोट डेबिट नोट बनवता येत होती. आता काय केलं, त्यात बदल केला आणि सांगितलं वेअर वन ऑर मोर टॅक्स इन्व्हॉइसेस हॅव बीन इश्यूड फॉर सप्लाय ऑफ एनी गुड्स और सर्विस और बोथ and the taxable value or tax charge in that tax invoice is found to be exceed to taxable value. Taxable value 100 होती, ती 110 टाकली गेली. टॅक्स पेबलमध्ये पण टॅक्सची अमाऊंट चुकली इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाय. एक हे रिझन दिले. एक दुसरं, वेअर द गुड्स सप्लाइड आर रिटर्न बाय द रिसिपियंटनी गुड्स परत केले. Goods or services or both supplied are found to be deficient. जर का सर्विस प्रॉपर क्वालिटीची नाही आहे किंवा गुड्स प्रॉपर क्वालिटीचे नाही आहेत तर त्याची किंमत रिसिपियंट देत नाही ना मग सप्लायरला. द रजिस्टर्ड पर्सन who has supplied such goods or services or both may issue to the recipient one or more credit note for supplies made in a financial year containing such particulars as may be prescribed. तुमचा जो टॅक्स इन्व्हॉइस आहे ना, त्याला हा सप्लिमेंटरी इन्व्हॉइस आहे. तुम्ही अगोदर एक इन्व्हॉइस इश्यू केला, तुम्ही म्हणजे इथे मला म्हणायचं आहे आपण हे सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू बघतोय. जेव्हा आपण सप्लायर आहोत का रिसिपियंट हे बघा. आता रिसिपियंटकडे गुड्स गेले, रिसिपियंटच्या लक्षात आलं की ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे किंवा जो टॅक्स चार्ज केला आहे त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. इन दॅट टॅक्स इन्व्हॉइस इज फाउंड टू बी एक्सीड द टॅक्सेबल व्हॅल्यू और टॅक्स पेएबल इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाय. आता या केसमध्ये रिसिपियंट काय सांगणार, कॉस्ट कमी करून द्या, टॅक्स चुकीचा आहे तो कमी करून द्या, तो एक्सीड झाला आहे, तो जास्त झाला आहे हे सांगतो. ही एक पहिली केस आहे. या केसमध्ये काय करा, the registered person who has supplied such goods or services or both may issue to the recipient credit note. म्हणजे क्रेडिट नोटमध्ये कॉस्ट कमी होईल. जर कॉस्ट जास्त गेली ती कमी करायची तर सप्लायर करता क्रेडिट नोट. त्याच वेळेला रिसिपियंट करता डेबिट नोट आहे. या केसमध्ये गुड्स रिटर्न आले म्हणजे सप्लाय तेवढ्या अमाऊंटनी कमी होईल, रिसिपियंट डेबिट नोट बनवतो त्या केसमध्ये आणि सप्लायर क्रेडिट नोट बनवतो. किंवा सर्व्हिसची किंवा गुड्सची व्हॅल्यू ते खराब असल्यामुळे जर कमी होत असेल तर तेवढ्या अमाऊंटची रिसिपियंट डेबिट नोट इश्यू करतो, सप्लायर क्रेडिट नोट. मग त्यामध्ये काय कंटेंट असले पाहिजेत, जसं आपण इन्व्हॉइस बनवतो रूल 46 प्रमाणे त्याच प्रमाणचे कंटेंट जे आहेत हे तुमच्या क्रेडिट नोटचे पण असतील. ओके. डिटेल्स ऑफ क्रेडिट नोट टू बी गिवन इन रिटर्न. बघा आता काय दिलं आहे. इन रजिस्टर्ड पर्सन हू इश्यू अ क्रेडिट नोट इन रिलेशन टू सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ शॅल डिक्लेअर द डिटेल्स ऑफ सच क्रेडिट नोट इन द रिटर्न फॉर द मंथ ड्युरिंग विच सच क्रेडिट नोट हॅज बीन इश्यूड बट नॉट लॅटर दॅन
September following the end of the financial year in which such supply has made, or the date of furnishing of the relevant annual return. Annual return जो असतो त्याची डेट आहे 31 डिसेंबर. 31 डिसेंबर. ॲन्युअल रिटर्न तुमचा जुलैमध्ये ऑगस्टमध्ये झाला तर मग तुम्ही क्रेडिट नोट इश्यू करू शकत नाही. पण आपण तर अगोदर समजा करणारच नाही, आपल्याकडे अवेलेबलच नव्हता. 4 वर्ष आता आपल्याकडे ॲन्युअल रिटर्न जो आहे तो उशिराच झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला बघायचं काय फक्त की सप्टेंबर महिन्यापर्यंत सपोज तुम्ही सप्लायर आहात आणि तुमच्या रिसिपियंटला काही गुड्स रिटर्न करायचे होते किंवा त्याची कॉस्ट जास्त झाली होती, त्याची अमाऊंट त्याला कमी करून पाहिजे होती, तर तुम्ही 110 रुपये अमाऊंट दाखवली, तो म्हणतो की 100 आहे, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही क्रेडिट नोट तुम्हाला इश्यू करायची आहे. ती तुम्ही तुमचं वर्ष सुरू झालं एप्रिलला, संपलं कधी मार्चला, जे तुमचे इन्व्हॉइस आहेत त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला क्रेडिट नोट जर इश्यू करायची असेल तर त्या क्रेडिट नोटचे जे डिटेल्स आहेत ते तुम्ही अप टू सप्टेंबर अपलोड करा. ते फायनान्शियल इयर संपलं एप्रिल टू मार्च, त्याच्यानंतर आणखीन 6 महिन्यामध्ये, आता 20-21 संपलं आहे तर 21मध्ये ते करू शकतो. हे नियमावलीच दिलेले आहे. प्रोव्हाइडेड दॅट नो reduction in output tax liability of the supplier shall be permitted if the incidence of tax and interest on such supply has been passed on to any other person. त्याने जे क्रेडिट घेतलं असेल त्याच्या अमाऊंटचं आउटपुट टॅक्स लायबिलिटी, प्रोव्हाइडेड दॅट नो रिडक्शन इन आउटपुट टॅक्स लायबिलिटी ऑफ द सप्लायर शॅल बी परमिटेड इफ द इन्सिडन्स ऑफ टॅक्स अँड इंटरेस्ट ऑन सच सप्लाय हॅज बीन पास ऑन टू एनी अदर पर्सन. एनी अदर पर्सनमध्ये त्याचा बेनिफिट पास केला असेल तर नो रिडक्शन इन आउटपुट टॅक्स लायबिलिटी ऑफ द सप्लायर शॅल बी परमिटेड. मग सप्लायरला क्रेडिट नोट इश्यू केल्यामुळे त्याचा टॅक्स जो कमी होईल तो टॅक्स तो कमी करू शकणार नाही. म्हणजे तुम्ही इथे टॅक्स कमी करणार आणि त्याचं जर टॅक्सचं जे बेनिफिट आहे तो दुसऱ्या व्यक्तीने जर का यूज केला आहे तर मग सप्लायरनी रिडक्शन करू नये टॅक्समध्ये, हे दिलं इकडे. पण तसं होत नाही आपल्या केसमध्ये, तर आपण मग ते अप टू सप्टेंबर रिटर्न फाईलमध्ये दाखवणार की हा क्रेडिट नोट आहे ज्यामध्ये आम्ही जास्त अमाऊंट आउटपुट टॅक्स लायबिलिटीची गव्हर्नमेंटकडे जमा केली होती, त्याच्यामध्ये आम्हाला ॲडजस्टमेंट या क्रेडिट नोटप्रमाणे करायची. मग तुम्ही त्या मंथमध्ये क्रेडिट नोट जेव्हा इश्यू कराल तुमची लायबिलिटी कमी होणार. त्यामुळे ज्या महिन्याची क्रेडिट नोट आहे, ज्या महिन्याचा सप्लाय आहे त्याच महिन्यामध्ये गुड्स रिटर्न येतील, गरजेचे नाही. किंवा जर का गुड्स रिटर्न आले, डेबिट नोट तुम्हाला रिसिपियंटनी पाठवली पण तुमच्याकडे रेकॉर्ड काढली राहून गेली, तर तुम्ही ती पुढच्या काळामध्ये रेकॉर्ड करू शकता अप टू सप्टेंबर. हे झालं क्रेडिट नोटचं सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू. आता बघा असंही होऊ शकतं की ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ही कमी टाकली गेली, म्हणजे तुम्हाला 110 रुपये व्हॅल्यू टाकायची होती आणि तुम्ही 100 टाकले. या केसमध्ये सप्लायर काय करेल, वेअर 1 or more tax invoices have been issued for supply of any goods or services or both and the taxable value or tax charge in that tax invoice is found to be less than the taxable value, कमी झाला टॅक्सेबल व्हॅल्यू किंवा टॅक्स पेबल, मग त्याच्या अगेन्स्ट रजिस्टर पर्सन काय करेल, who has supplied such goods or services or both shall issue to the recipient 1 or more debit note for supplies made in a financial year containing such particulars as may be prescribed. डेबिट नोट इश्यू करेल. अगोदर तुम्हाला मी जी इन्व्हॉइस बनवला तो 110चा पाहिजे होता पण 100चा बनवला. आता 10 रुपयाचा तुम्हाला मी आणखीन ॲडिशनल अमाऊंट सांगतोय, ती मग डेबिट नोट असेल. सप्लायरची अमाऊंट कमी झाली तर क्रेडिट नोट, रिसिपियंटला
त्याच्या अगेन्स्ट डेबिट नोट. पण सप्लायरची टॅक्सेबल व्हॅल्यू जर कमी झालेली आहे, तिला वाढवायची आहे, मग सप्लायर करता डेबिट नोट आणि मग रिसिपियंट करता क्रेडिट नोट. Any registered person who issue a debit note in relation to supply of goods or services or both shall declare the details of such debit note in the return for the month during which such debit note has been issued. आता इथे काय होणार आहे, सपोज तुम्ही 100 रुपयाचा इन्व्हॉइस इश्यू केला होता, तो 110चा इश्यू होणार आहे. तुम्ही सप्लायर आहात, तुमची लायबिलिटी वाढेल ना. मग तुम्हाला जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्ही काय करा, डेबिट नोट बनवा आणि द टॅक्स लायबिलिटी शॅल बी ॲडजस्टेड इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. तुम्हाला इथे सप्टेंबर वगैरे काही दिलेलं नाही, तुम्हाला आम्हाला टॅक्स द्यायचा आहे ना, कधी पण नाही. For the purpose of this act, the expression debit note shall include a supplementary invoice. आता जी अमेंडमेंट झाली, त्या अमेंडमेंटमुळे काय झालं की अगोदर असं होतं, अर्लियर अ टॅक्स ॲक्च्युली अमेंडमेंट झाल्यानंतर जी एस टीच्या पोर्टलला, कॉमन पोर्टलला मात्र तुम्हाला इन्व्हॉइस नंबर टाकायला लागायचा की नंबर काय इन्व्हॉइसचा, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही क्रेडिट नोट बनवले ते तुम्ही द्या. आता अशा प्रकारे काही येत नाही, कारण की माझी जी क्रेडिट नोट आहे ती मी एका इन्व्हॉइसच्या अगेन्स्टही बनवू शकतो किंवा 2-4 इन्व्हॉइसच्या अगेन्स्टही बनवू शकतो. मग त्या केसमध्ये अर्लियर क्रेडिट डेबिट नोट विच इज इश्यूड बाय द रजिस्टर्ड पर्सन वॉज रिक्वायर्ड टू बी इश्यूड इन्व्हॉइस वाईज इश्यू करायला लागायचं. आता असं नाही आहे. आता आपल्याला काय केलं आहे, सेक्शन 34नी टू अलाउ इश्युअन्स ऑफ consolidated credit debit note in respect of multiple invoices issued in a financial year without linking the same. आता लिंकिंग नाही आहे त्या इन्व्हॉइसची. समजलं, टॅक्स इन्व्हॉइस, त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट, डेबिट नोट, आणखी काय इथे फॅसिलिटी ऑफ डिजिटल पेमेंट टू रिसिपियंट. आता या केसमध्ये गव्हर्नमेंट नोटिफाय करेल की कुठल्या रिसिपियंटला फॅसिलिटी असेल. अजूनपर्यंत काय नोटिफाय झालेलं नाही, हा काय सेक्शन लागू झालेला नाही. तुम्हाला 31(1) टॅक्स इन्व्हॉइस बघितले आपण, छोटे होते. 34 बघितलं पेड अँड डेबिट नोट, आणि जे रूल होते या रूलची पण लिस्ट आहे. 46, 46A, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55 आणि रूल 55A. हे तुम्हाला उपयोगी आहे ना. थांबूया.